स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची आचारसंहिता येत्या काही दिवसात लागण्याची शक्यता आहे. सातारा जिल्हा हा महायुतीचा बालेकिल्ला आहे असं दिसत आहे. मात्र इच्छुकांची संख्या खूप मोठ्या प्रमाणात तिन्ही पक्षात आहे. माझ्यासोबत भाजपचे जिल्हा अध्यक्ष डॉक्टर अतुल बाबा भोसले आहेत. काय सांगाल या सगळ्यावर तुम्ही महायुती म्हणून कसा तोडगा काढणार आहात? महायुतीसाठी सातारा जिल्हा हा सगळ्यात भक्कम असा जिल्हा आहे. सातारा जिल्ह्यातल्या 8 विधानसभा मतदारसंघामध्ये 4 विधानसभा मतदारसंघ असे आहेत जिथं भारतीय जनता पक्षाचे आमदार आहेत. त्यामधले 2 आदरणीय शिवेंद्र बाबा आणि आदरणीय जयकुमार भाऊ हे मंत्री आहेत. मी आणि मनोज दादा आम्ही आमदार म्हणून काम करतोय. राष्ट्रवादी अजितदादा गटाचे 2 आमदार आहेत, आदरणीय मकरंद आबा आणि आदरणीय सचिन पाटील साहेब. आणि शिवसेना शिंदे गटाचे आदरणीय पालकमंत्री शंभूराजे देसाई आणि आदरणीय महेश दादा, असे 8च्या 8 आमदार हे महायुतीचे आहेत. आमचा प्रयत्न आहे की जिल्हा म्हणून एकत्र राहायचं आणि एकत्र राहून प्रत्येक विधानसभा मतदारसंघामध्ये जिथं शक्य आहे तिथं महायुती करायची. महायुतीची एक कोऑर्डिनेशन बैठक आदरणीय शंभूराजे देसाई साहेबांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्याच्यामध्ये असं ठरलं की प्रत्येक विधानसभा मतदारसंघामधली जबाबदारी त्या लोकप्रतिनिधीवर द्यायची. ज्या लोकप्रतिनिधीला असं वाटतंय की महायुती व्हावी तिथं महायुती होईल, जिथं काही कारणांनी महायुती होऊ शकत नाही अशा ठिकाणी मात्र मैत्रीपूर्ण लढतीचा पर्याय हा आपल्या समोर राहतो. आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी भारतीय जनता पार्टीच्या सगळ्या कार्यकर्त्यांना सूचना दिलेल्या आहेत. कुठेही टोकाची टीका किंवा मित्रपक्षावर खोचक टीका आपण करायची नाही, जेणेकरून वातावरण खराब होईल. राज्यात एकत्र राज्याचा गाडा हाकत असताना एकमेकाच्या मनामध्ये कटुता निर्माण होईल. त्या पद्धतीनं आमचं कामकाज चालू आहे. काही वेळेला स्थानिक पातळीवर एकमेकावर बोललं जातं. शेवटी राज्यामध्ये आपण सगळे एकत्र आहे हा खरं तर मोठा विचार आपल्या मनामध्ये आपण ठेवला पाहिजे. काही ठिकाणी महायुती सहज शक्य आहे, काही ठिकाणी महायुतीचा प्रयत्न चाललाय. जसं कराडमध्ये माझा प्रयत्न आहे की महायुती व्हावी कराड नगरपालिकेत. तर शेवटी जागा कोणाला किती पाहिजेत, नगराध्यक्ष पदाचा उमेदवार कोण असावा, याच्यावर कॉमन कन्सेन्सस झालं तर निश्चित स्वरूपी महायुती होईल. समजा नाही झालं कॉमन कन्सेन्सस, मग शेवटी पक्षीय पातळीवर मैत्रीपूर्ण लढतीचा पर्याय हा आपल्यासमोर खुला राहतो. कराड शहर हे तुमच्या मतदारसंघात येतं. सातारा जिल्ह्यात एक प्रमुख शहर आहे. या ठिकाणी अनेक जण भाजपमधून इच्छुक आहेत. काही जण तुम्ही शब्द दिलाय असं सांगत आहेत आणि लोकांपुढे जात आहेत. काय सांग? भारतीय जनता पार्टी हा जगातला सगळ्यात मोठा पक्ष आहे आणि केंद्रामध्ये राज्यामध्ये भारतीय जनता पार्टीची मित्रपक्षाची सत्ता आहे. भारतीय जनता पार्टीमध्ये लोकप्रतिनिधीला थेट कोणाला शब्द द्यायचा अधिकार नाही. कोणालाही शब्द असा आपण देऊ शकत नाही. एक प्रोसेस आहे. भारतीय जनता पार्टीमध्ये इच्छुकांनी आपले फॉर्म भरायचे, इच्छुकांची छाननी होते, इंटरव्ह्यू होतात, कोर कमिटीकडे जातं आणि योग्य त्या उमेदवाराला पक्ष उमेदवारी देतो. ज्याला उमेदवारी पक्ष देईल त्याचं प्रामाणिक काम करायचं हीच आमची भूमिका आहे. आणि भारतीय जनता पार्टीचा जर का आपण सगळा उद्देश बघितला, भारतीय जनता पार्टीचं सगळं काम करण्याची पद्धती आपण जर का बघितली तर राष्ट्र प्रथम, पार्टी द्वितीय आणि प्रथम तिसऱ्या क्रमांकावर आपण असतो. त्यामुळं नेशन फर्स्ट, आफ्टर नेशन पार्टी, आफ्टर पार्टी सेल्फ हा विषय आहे. त्यामुळे उमेदवारापेक्षा पक्ष निवडून आणणं ही आमची आजची भूमिका आहे. त्यामुळं स्वतःच्या पायाला बाशिंग जे लोक बांधून आहेत त्या सगळ्यांना माझं थेट सांगणं आहे की पक्ष ज्याला कोणाला उमेदवारी देईल तो उमेदवार म्हणजे आपण समजून आपण काम केलं पाहिजे. पक्षाचा उमेदवार किंवा आपण ज्याच्यावर युती करतो त्या महायुतीचा उमेदवार निवडून आणण्याचा प्रयत्न केला. कराडमध्ये नगराध्यक्ष पदासाठी कुणालाही शब्द दिलेला नाही. पक्ष जो उमेदवार देईल त्यालाच उमेदवारी मिळेल आणि त्याला सर्वांनी स्वीकारावं लागेल असं आमदार अतुल भोसले यांनी सांगितलं. संभाजी थोरात, साम टीव्ही न्यूज, कराड. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.